बरेंद्र बघूया, रमजानच्या निमित्ताने सगळीकडे इफ्तार संधीचं आयोजन केलं जातं आणि याही वर्षी नाशिक ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी पंचवटी एक्सप्रेसमध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं आणि या इफ्तार पार्टीच्या आनंदात रोज एकमेकांसोबत प्रवास करणारे हे प्रवासी आवर्जून सहभागी झाले होते आणि या इफ्तारच्या माध्यमातून या प्रवाशांनी एकतेचा संदेश देऊ केलाय. चला जाऊयात या इफ्तार पार्टीत. नाशिक ते मुंबई हा केवळ प्रवास नाही, तर या प्रवासात MST बोगीमध्ये एकमेकांबरोबर मित्र सुखदुःख वाटून घेतात. हा प्रवास पूर्ण करत असताना वेगवेगळे सण देखील साजरे करतात. खरं त्यांनी सिद्ध करून दाखवली इफ्तार पार्टी हे एक शिकण्यासारखं आहे. आज आपण साजरा करणार आहोत एक खास इफ्तार पार्टीचा हा सगळा माहोल अनुभवणार आहोत. चला जाऊयात इफ्तार ऑन व्हील पंचवटी एक्सप्रेसमध्ये. विशाल भाऊचं आगमन, एकदम स्वागत त्यांच्यासाठी. मी या सगळ्या इफ्तार पार्टीचं मला या अर्थाने अप्रूप आहे, कारण मी देखील नाशिकचा रहिवासी असल्याने यांच्याबरोबर कायम अपडाऊन करत होतो. त्यामुळे मला आजची ही इफ्तारची संध्याकाळ म्हणजे एक एकोपा वाटतो आणि हा एकोपा 365 दिवस या MST बोगीमध्ये असाच कायम असतो. आजची ही इफ्तारची जी संध्याकाळ आहे रमजान मधली, ती या पंचवटी एक्सप्रेस मधली दरवर्षी खास असते आणि तिची तयारी देखील जोरदार करण्यात आलेली असते. कॅप्टन ऑफ द शिप अर्थात एजाज भाई, जे आपल्याला 2013 मध्ये भेटले, यापूर्वी एकदा भेटले होते. एजाज भाईंना पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे प्रश्न विचारूयात. भाई, तयारी पूर्ण झाली आहे का? एक नंबर, सगळ्यांनी व्यवस्थित काम केलं. हे टरबूज आहे, इथं सफरचंद आहे, इथं हा ज्यूस बघा, हा एकदम अत्यंत उत्कृष्ट प्रतीचा ज्यूस आहे. उत्तम प्रतीचे खजूर वगैरे सगळ्यात चांगल्या प्रतीचे आम्ही सगळ्यांना देतो. बावीस वर्षापासून या ट्रेनमध्ये अपडाऊन करतो. माझ्याबरोबर माझा सहकारी खास इजाज शेख, हा आम्ही जवळजवळ एकत्र असल्यापासून आमचा जो ग्रुप आहे याच्यामध्ये खंड न पडता हा सतत आम्ही चालू ठेवला आहे. आणि ही जी आज इफ्तार पार्टी झालेली आहे, ही आज आमची कमीत कमी 12 वर्षे आम्ही कंटिन्यू चालू ठेवलेली आहेत. सर्व धर्म समभाव अशा पद्धतीने हे चालणार आहे. सगळे एकरूप भाऊ आम्ही या ठिकाणी या पद्धतीने एक कुटुंब आमचं हे 5 तारखांचं आहे. आयुष्य आमच्या गाडीमध्येच आहे, त्याच्यामुळे हा परिवारामध्ये आम्ही सगळे सण या गाडीमध्ये साजरे करतो. जयंती, शिवजयंती, आंबेडकर जयंती, इफ्तार पार्टी. सरबताची जबाबदारी नेहमीप्रमाणे माझीच होती. हो, तुमचीच होती. माझीच होती. सरबत एकदम उत्तम झालं. कोरोनाच्या काळातल्या 2 वर्ष गॅपनंतर पुन्हा एकदा हे जी आपलं इफ्तार पार्टी आहे याला परत नव्याने सुरुवात झाल्या. इथे तयार करण्यात आलेली आहे खास या सगळ्या बांधवांसाठी बिर्याणी. मला असं वाटतं आपण पहिले वो बोलते की बिर्याणी का दीदार करेंगे प्लीज. वेळ आलेली आहे. मी आणि माझा सहकारी गणेश गायकवाड दोघंही आत्तापर्यंत आम्ही फळं चाकली, छानपैकी सरबत प्यालो. आता आम्ही या बिर्याणीचा देखील आस्वाद घेणार आहोत. मी आणि माझे सहकारी गणेश गायकवाड दोघांनीही यथेच्छ आजच्या या छानशा या रमजान महिन्याच्या संध्याकाळी इफ्तार पार्टीमध्ये वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेतला आणि आता सुरांचा देखील आस्वाद घेऊयात. हां भाई, है ये प्यार बरसो पुराना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना
तर अशाच प्रकारे हा सगळा प्रवास करत असताना एकमेकांबरोबर सुखदुःख वाटत आणि त्याचबरोबर असे हे वेगवेगळे सण साजरे करत या प्रवाशांनी यामध्ये एकतेचा एकोप्याचा संदेश देऊ केलेला आहे, जो खरं तर आपल्या सगळ्यांसाठी फार महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर इतरही बातम्या